इस न्यूज के स्पॉन्सर है यशपिन थेरेपी एंड हिजामा सेंटर, जमियत उलमा हॉस्पिटल, रहमतबी टेकडी, नियर पासपोर्ट ऑफिस, सोलापूर. पुण्यामध्ये कॉपर केबल चोरीच्या मोठ्या रॅकेटचा वानवडी पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करून पर्दाफाश केला असून या गुन्ह्यामध्ये पुण्यातील एका राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षासह 9 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बीएसएनएल कॉपर केबल चोरी प्रकरणी 80 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बीएसएनएलच्या अंडरग्राऊंड कॉपर केबल क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वनवडी पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. असलम सगीर खान राहणार तिलकनगर दिल्ली, आरिफ कुदुखा खान उत्तर प्रदेश, शोएब हारून खान वय 25 राहणार उत्तर प्रदेश, सलमान इद्रिस मलिक वय 33 राहणार दिल्ली, नरेश कुमार श्री शिवचरण हरियाणा, नवी मोहम्मद शान मोहम्मद राहणार उत्तर प्रदेश, अनिस अन्सारी मोहम्मद गियासुद्दीन हडपसर पुणे, आफाक अन्सारी रफिक अन्सारी हडपसर पुणे आणि प्रवीण दादासाहेब बागुल राहणार हडपसर पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 मे रोजी कोम्बिंग आणि राऊंड अप ऑपरेशन सुरू होता. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत महत्वाची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी थरारक पाठलाग करून त्यांना जागी जेरबंद केले. पोलिसांनी 34,80,000 रुपये किमतीची कॉपर केबल, एक क्रेन, आयशर ट्रक, मोपेड आणि अन्य साहित्य असा एकूण 80,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, शशिकांत लोंढे, पोलीस अंमलदार अमोल पिलाने, महेश गाडवे, दया शेगर, गोपाळ मदने, अर्शद सय्यद, अभिजित चव्हाण आदींच्या पथकाने केले आहे. दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये आरोपी प्रवीण बागुल हा वंचित बहुजन आघाडीच्या झोपडपट्टी सुरक्षा समितीचा पुणे शहराध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे.